नमस्कार. स्टँडर्ड मधला चॅप्टर फर्स्ट रॅशनल आणि इरॅशनल नंबर यातला आपण आता सेक्शन 4 बघतोय, जे लेक्चर 4 आपण विचारत येतोय. याच्या अगोदर आपण 1.1, 1.2, 1.3 याच्याशी रिलेटेड असणे सेक्शन फर्स्ट, सेक्शन सेकंड आणि सेक्शन थर्ड याचे तिन्ही व्हिडिओ आपण संपदा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेले नसेल अशा विद्यार्थ्यांनी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि ते व्हिडिओ पहा. अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी देखील तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर इथून पुढचे व्हिडिओ देखील डायरेक्ट तुम्हाला पाहता येतील. आता या सेक्शन 4 मध्ये राहिलेला जो लास्ट पॉईंट आहे तो पॉईंट आपण विचार घ्यायचा आहे. रॅशनल नंबर आपण बघितले, जे नंबर P/Q या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच M/N असे लिहिले तरी सुद्धा चालते. त्याला आपण अंश भागिले छेद या स्वरूपात मांडलेली संख्या जी आहे आपण रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या असं म्हणलेलं होतं. आता रॅशनल नंबरमध्ये आणखीन एक पार्ट आपण बघितलं की जे सेक्शन 3 मध्ये आपण पाहिले की रॅशनल नंबर जो आहे तो डेसिमल फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. आणि डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना दोन टाईपमध्ये आपण त्याचा विचार केला. जर आपण त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन आपण केलं तर एक आपल्याला टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये मिळालं, म्हणजेच आपण भागाकार पूर्ण झालेला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये रिमाइंडर 0 आपल्याला मिळतोय. जर असं असेल तर त्याला आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हटलं होतं. तर काही वेळेला आपल्याला तो भागाकार पूर्ण होत नाही, भागाकार पुढे कंटिन्यू राहतो. मात्र तो भागाकार होत असताना आपल्याला असं लक्षात येते की एखादा नंबर किंवा ग्रुप ऑफ नंबर जे आहे म्हणजे एक संख्या किंवा संख्यांचा गट हा आपल्याला रिपीट झालेला पाहायला मिळतो, ज्याला आपण पुढे जाऊन असं म्हटलं की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म असं म्हटलं. म्हणजे कुठलाही रॅशनल नंबर जर घेतला तर तो आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्ममध्ये मांडू शकतोय, मांडता येतंय आपणाला, हे आपण पाहिलं. आता या अशा टाईपमध्ये काही नंबर असे देखील पाहायला मिळतील की नॉन टर्मिनेटिंग असणार आहे आणि नॉन रिकरिंग असणार आहे. म्हणजे याचा अर्थ रिकर होणार नाही. म्हणजे आपण भागाकार करत गेलो, डिव्हिजन करत गेलो तर पुढे कंटिन्युअस आपल्याला डिव्हिजन हे करत राहावं लागणार आहे. मात्र हे केलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यात एखादा नंबर किंवा ग्रुप ऑफ नंबर हे रिपीट होत नाही. इट मीन्स नॉन रिकरिंग फॉर्ममध्ये. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचा नंबर असतो त्यालाच आपण पुढे जाऊन म्हणणार आहे इररॅशनल नंबर, ज्याला मराठीमध्ये आपण अपरिमेय संख्या असं म्हणतोय. म्हणजे भागाकार केल्यानंतर जर एखादी संख्या किंवा संख्येचा गट रिपीट होत नसेल आणि तो भागाकार तसाच पुढे कंटिन्यू चालू राहत असेल तर याचा अर्थ असा आहे की जो नंबर आहे तो नंबर म्हणजेच तो इररॅशनल नंबर असणार आहे. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग असं आपण म्हणूया. डेफिनेशनच्या स्वरूपात आपण बघितलं इररॅशनल नंबर म्हणजे त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतोय. नंबर हुज डेसिमल एक्सप्रेशन इज नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड, नॉन रिकरिंग म्हणजे अनावृत्त, आवृत्त नसलेलं म्हणजे याचा अर्थ रिपीट नसलेलं इज इररॅशनल नंबर. अशालाच आपण इररॅशनल नंबर असं म्हणतो, म्हणजे अपरिमेय संख्या असं म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ जनरली आपण नंबर जे आहेत ते नंबर दोन टाईपचे आपण विचार केला, एक म्हणजे रॅशनल आणि दुसरा आपण आता जो बघतोय तो म्हणजे इररॅशनल. रॅशनल नंबर जो आहे तो आपण त्याचं डेसिमल फॉर्म लिहिताना ते नॉन टर्मिनेटिंग आणि रिकर म्हणजे याचा अर्थ अखंड आणि आवृत्त पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि जर ते होत नसेल याचा अर्थ नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग फॉर्ममध्ये असेल तर असा नंबर म्हणजे ज्याला आपण इररॅशनल नंबर याचा अर्थ अपरिमेय संख्या असं म्हणणार आहे. जे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे दोन नंबर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. आणि जर याचं आपण कॉम्बिनेशन केलं म्हणजे रॅशनल नंबरचा सेट आणि इरॅशनल नंबरचा सेट आपण एकत्र केलं, त्याचं युनियन केलं तर जे ग्रुप आपल्याला मिळतोय इट मीन्स जो सेट मिळतोय तो सेट इट मीन्स यालाच आपण पुढे जाऊन रिअल नंबर असं म्हणतोय. रिअल नंबर याला आपण वास्तव संख्या असा शब्द वापरतोय. आणि त्यासाठी तुम्हाला थोडीशी इथं माहिती दिली, त्या माहितीचा आपण जर विचार केला तर एव्हरी पॉईंट ऑन अ नंबर लाईन इज असोसिएट विथ अ युनिक रिअल नंबर. म्हणजे एखादी नंबर लाईन जर आपण घेतली असेल तर नंबर लाईनवर आपण जर नंबर ड्रॉ केले तर त्याच्यामध्ये रॅशनल नंबर आपण दाखवू शकतो, इररॅशनल नंबर आपण दाखवू शकतो. याच्यापूर्वी आपण 7 स्टँडर्डमध्ये किंवा सुरुवातीला आपण जर बघितलं तर 8 स्टँडर्डमध्ये रॅशनल नंबर आपण नंबर लाईनवर हे ड्रॉ केलेले आहेत, बरोबर काय. याचा अर्थ असा आहे की रॅशनल नंबर आपण दाखवू शकतो. आता इररॅशनल नंबर कसे दाखवायचे याचा एक आपण थोडासा विचार करणार आहे. आपण पुढचा पॉईंट तोच विचारात घेणार आहे. आता आपण कुठलेही आपण जर समजा एव्हरी पॉईंट ऑन अ नंबर लाईन इज असोसिएट विथ युनिक रिअल नंबर, म्हणजे जर नंबर लाईन काढलं तर त्या नंबर लाईनवर कुठलाही एखादा पॉईंट घेतला तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला एक नंबर हे पाहायला मिळणार आहे. एक रिअल नंबर ज्याला आपण वास्तव संख्या म्हणतात. आणि एव्हरी रिअल नंबर इज असोसिएट विथ युनिक पॉईंट ऑन अ नंबर लाईन. म्हणजे एक नंबर घेतला
त्याच्या खाली काहीतरी संख्या असणार, म्हणजे एक पॉईंट घेतला त्याच्या खाली काही संख्या असणार, किंवा तो पॉईंट घेतला आपण त्या ठिकाणी जर समजा तो नंबर घेतला तर त्याच्याशी रिलेटेड एक पॉईंट असणार आहे. याचा अर्थ एकमेकाचं कॉन्व्हर्स असलेलं आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही एक पॉईंट घेतला तर त्याच्याशी एक युनिक नंबर, रिअल नंबर मिळणार आहे. एक रिअल नंबर घेतला तर तो एक युनिक पॉईंट त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळेल. द नंबर विच कॅन बी शोन बाय पॉईंट ऑन नंबर लाईन आर कॉल्ड रिअल नंबर्स. म्हणजे जनरली आपण अशा पद्धतीचे जे नंबर लाईनवर दाखवलेले आहेत त्याला आपण रिअल नंबर असं म्हटलेलं आहे. आता रिअल नंबरमध्ये तुमच्या लक्षात ठेवायचं आहे काय, की ऑल रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर. म्हणजेच सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या ज्या आहेत त्या रिअल नंबर असतात. रिअल नंबर हे प्रत्येक वेळेला रॅशनल असेलच असं नाहीये. रिअल नंबर हा इरॅशनलच असेल असं नाहीये. मात्र रॅशनल आणि इरॅशनल नंबरचं युनियन म्हणून हा रिअल नंबर तयार होते, वास्तव तयार होतो. याचा अर्थ एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर आणि एव्हरी इरॅशनल इज अ ऑल्सो रिअल नंबर, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे रिअल नंबर म्हटलं की त्याच्यात हे दोन्हीही इन्क्लूड असतात. आता या ठिकाणी आपल्याला इररॅशनल नंबर जो आहे, त्याच्यापूर्वी आपण पाहिलं की पाय इज अन इररॅशनल नंबर. हे स्टँडर्डमध्ये आपण पाहत असताना पायची व्हॅल्यू जी आपण घेतोय, पाय ही या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर आहे. आणि जर पायची ॲक्च्युअली व्हॅल्यू आपण जर बघितली तर जनरली आपण इथे घेत असताना पायची व्हॅल्यू जी आहे ती 22 डिवायडेड बाय 7. आता 22ला जर 7ने डिवाइड केलं तर आपण ॲन्सर काढलं तर त्याचं ॲन्सर रिकर्व फॉर्ममध्ये मिळते. हे आपण अप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी घेतलेलं आहे. जनरली तोच इन शॉर्टमध्ये 3.14 ही त्याची व्हॅल्यू आपण घ्यायची आहे. पण ॲक्च्युली जर आपण समजा त्या ठिकाणी त्याचं जर 15 डिजिटपर्यंत आपण जर सगळं काढलं तर कुठल्याही टाईपचा एक नंबर रिपीट होत नाही आहे. आणि त्यामुळे हे लक्षात सेंटेन्स ठेवायचं, पाय इज अन इररॅशनल नंबर. थोडक्यात आपल्याला व्हॅल्यू घेण्यासाठी आपण पायची व्हॅल्यू जे 22/7 इट मीन्स 3.14 आपण घेतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे इररॅशनल नंबर आहेत ते इररॅशनल नंबर आपल्याला आता नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचे. रॅशनल नंबर आपण दाखवले पण इररॅशनल नंबर आपल्याला दाखवायचे. इरॅशनल नंबर आता कुठल्या टाईपचे असतात तर ज्याच्यामध्ये ते नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरंट. असे कुठले नंबर आहेत तर तुमच्या लक्षात येईल की जर आपण एखाद्या नंबरचं स्क्वेअर रूट काढलं आणि तर ते परफेक्ट जर नसेल, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण जर समजा 1चं स्क्वेअर रूट 1 मिळते आपल्याला, 4चं स्क्वेअर रूट 2 मिळते, 9चं स्क्वेअर रूट 3 मिळते, 25चं स्क्वेअर रूट 5 मिळते आपल्याला, किंवा 16चं स्क्वेअर रूट 4 मिळते आपल्याला. याचा अर्थ ह्या नंबरचं स्क्वेअर रूट आपल्याला मिळालं, म्हणजे 1चं मिळालं, 9चं मिळाले, किंवा त्याच्याऐवजी 4चं मिळालेलं आहे, 16चं मिळालं, 25चं मिळालं, 36चं मिळते. पण जर मी समजा तुम्हाला नंबर सांगितला 12 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे काय तर 12 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. जर आपण त्याचं फॅक्टर घेतलं तर 4 × 3 असं मिळते. 4चं स्क्वेअर रूट काढता येते पण 3चं मिळत नाहीये. याचा तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. मग असे जे नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर जे आहेत असे सगळे नंबर हे तुमचे इररॅशनल नंबर असणार आहेत. आणि असे सगळे नंबर जर आपल्याला समजा नंबर लाईनवर ड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी एक फिगरच्या स्वरूपात आपण ती नंबर लाईनवर तो नंबर हा ड्रॉ करू शकतोय. आता याच्यासाठी आपल्याला एक सुरुवातीला पाहायचं आहे. आता ही जे आपण इथं विचारत घेतोय, शो द नंबर √2. √2 इट मीन्स ज्याचं 2चं स्क्वेअर रूट निघते काय नाहीये, इट मीन्स √2 हा इररॅशनल नंबर आहे. म्हणजे ज्या नंबरचं स्क्वेअर रूट कंप्लीट निघत नाही असा प्रत्येक नंबर हा तुमचा इररॅशनल नंबर असणार आहे. √2 इज ऑन अ नंबर लाईन. आपल्याला काय करायचं आहे की √2 हा नंबर लाईनवर दाखवायचा आहे. आता ॲक्च्युली ही फिगर 9th मध्ये देखील असाच क्वेश्चन तुम्हाला आहे, त्या ठिकाणी देखील आहे असंच हे कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे आता हा पॉईंट तुम्ही कम्प्लीट केला, म्हणजे प्रिव्हियस पॉईंट आणि हा पॉईंट तुम्ही कम्प्लीट केला, ते 9th मध्ये तुम्हाला आहे तसा यूज त्याचा करायचा आहे. ॲक्च्युली तर काय √2 हा नंबर आपण नंबर लाईनवर ड्रॉ करायचा आहे. मग याच्यासाठी आपण काय करायचं तर ॲक्च्युली याच्यासाठी फिगर ड्रॉ करत असताना एक नंबर लाईन आपण काढून घ्यायची. या पद्धतीने सुरुवातीला एक नंबर लाईन आपण ड्रॉ करायची. ही नंबर लाईन आपण ड्रॉ केली की त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायचं आहे की नंबर लाईन ड्रॉ करत असताना आपण जनरली काय होतं, एक लाईन ड्रॉ करतोय, लाईन ड्रॉ करून एक पॉईंट घेतोय आणि पॉईंटच्या ठिकाणी आपण एक नंबर दाखवतोय, इट मीन्स 0. आता 0च्या राईट साईडला आपण पॉझिटिव्ह नंबर दाखवतोय तर लेफ्ट साईडला आपण निगेटिव्ह नंबर दाखवतोय. पण ॲक्च्युली आपल्याला नंबर किती दाखवायचा आहे, √2. मग √2 आपण जर समजा त्या पद्धतीनं कंपासचा यूज करून जरी फिगर ड्रॉ करायची असेल तर त्यासाठी काय करायचं बघा. हा इथं आपण 0 पॉईंट घेतलाय. 0 पासून एक सम डिस्टन्स, जनरली हे डिस्टन्स तुम्ही जर समजा तुम्ही ज्यावेळेला तुमच्या नोटबुकमध्ये ही फिगर ड्रॉ करत असताय त्याला तुम्ही काय करा की 0 to 1, इथं आता इथं 1 लिहिलेलं आहे, पण हे 1 इट मीन्स काय की हे युनिट डिस्टन्स आहे. युनिट डिस्टन्स याचा अर्थ काय की तुम्ही फिगर काढण्यासाठी मग ते 1 सेंटीमीटर कन्सिडर करू शकताय, किंवा 1 मीटर कन्सिडर करू शकताय, किंवा 1 फूट कन्सिडर करू शकताय. पण आपल्याला एवढं मोठं घ्यायचं नाही, तर आपण काय करायचं, एक
फिगर ड्रॉ करण्यासाठी हे जे डिस्टन्स आहे 0 to 1 हे साधारणतः 4 किंवा 5 सेंटीमीटर हे डिस्टन्स ठेवायचं. समजा हे जर 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं तरी चालतंय, फिगर व्यवस्थित येते. 5 घेतलं असतं तरी सुद्धा चालतंय. ऍक्च्युली आता हे जे कसं आहे की पायथागोरसचा यूज करून हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मी 1 कन्सिडर केलं तर हा जो 1 पॉईंट मी दाखवलेला आहे म्हणजे ज्याला आपण ए कन्सिडर केलेला आहे या पॉईंटच्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ही लाईन मी ड्रॉ केली, मीच परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. हे डिस्टन्स सपोज मी जर 1 कन्सिडर केलं तर एवढंच डिस्टन्स मी इथं टाकलेलं आहे. म्हणजे 0 to 1 इट मीन्स ओ टू ए जे डिस्टन्स आहे एवढंच डिस्टन्स आपल्याला ए टू बी इथंपर्यंत टाकायचं आहे. त्यामुळे हे आणि हे इक्वल येणार आहे आणि हे दोन्ही इक्वल आहे. इट मीन्स हे 1 झालं, हे 1 झालं. आता इथला अँगल हा तुमचा 90 डिग्री असल्यामुळं हा जो ट्रायंगल तयार झाला हे जर मी जॉईन केलं तर जो ट्रायंगल तयार होतोय हा राईट अँगल ट्रायंगल होतो. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पाहतो 7th स्टँडर्डमध्ये आपण पायथागोरस थेरम बघितलेला आहे. काय सांगितलेलं आहे की हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साईड स्क्वेअर प्लस सेकंड साईड स्क्वेअर. आता आपली फर्स्ट साईड किती आहे 1 आहे, त्याला आपण 1 कन्सिडर केलेलं आहे. 1 आहे, 1चा स्क्वेअर 1 प्लस ही देखील तेवढीच लेंथ घेतली इट मीन्स 1 येणार आहे. 1चा स्क्वेअर अगेन 1 येणार आहे. 1 प्लस 1 इट मीन्स 2 येईल. म्हणजे हायपोथिनियस स्क्वेअर इज इक्वल टू 2 मिळालं आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर हायपोथिनियस इज इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट काढता येत नाही इट मीन्स √2. याचा अर्थ ओबीची लेंथ जी आहे ती आपल्याला √2 मिळणार आहे. लक्षात आलं? त्या आपण पायथागोरसचा यूज करून हे डिस्टन्स √2 मिळत आहे आणि त्याचाच यूज करून तुम्हाला √2 हा नंबर दाखवायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे 0 to 1 हे डिस्टन्स सपोज आपण 4 सेंटीमीटरचे हे डिस्टन्स ठेवलेले आहे पण त्याला कन्सिडर करताना आपण 1 कन्सिडर केले. त्यानंतर इथं राईट अँगल काढून घ्या. याचा अर्थ 90 डिग्रीचा आपण अँगल हा काढून घेतला की आपल्याला हे डिस्टन्स जेवढे घेतले तेवढंच कंपासमधनं तेवढे डिस्टन्स घेऊन बी हा पॉईंट आपण प्लॉट करायचा आणि पुन्हा ओ आणि बी हे जॉईन करून घ्यायचं. ओवर कंपासचं टोक ठेवायचं लोखंडी टोक आणि इथून बी पर्यंतचे हे डिस्टन्स घ्यायचं आहे, पेन्सिल इथंपर्यंत आणायचे आहे आणि हा आर्क जो आहे तो आर्क आपण मारून घ्यायचा म्हणजे कंस मारून घ्यायचा आहे. हा या लाईनला टच करेल अशा पद्धतीने तो मारून घ्यायचा आहे आणि इथं जो नंबर आपल्याला मिळतोय हा नंबर इट मीन्स √2. याचा अर्थ हे डिस्टन्स आपलं √2 आहे त्याची तर आर्कच्या स्वरूपात आपण नंबर लाईनवर √2 दाखवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं √2 जर समजा तुम्हाला नंबर लाईन जर दाखवायचं असेल तर या पद्धतीनंच ती फिगर ही काढायची आहे हे लक्षात ठेवायचं. आता हीच फिगर आहे असंच हेच काय केलं मी आर्क जो आहे हा पॉझिटिव्ह √2 मी इथं दाखवलाय. जर हाच आर्क मी पुढे कंटिन्यू केला आणि जर या साईडला अशा पद्धतीने इकडे जर फिरवून आणला तर इकडे तुमचा -√2 नंबर इट मीन्स निगेटिव्ह नंबर सुद्धा तुम्ही दाखवू शकता. म्हणजे पॉझिटिव्ह तुम्ही दाखवला की तोच आर्क फक्त या ठिकाणी इकडे साईडला लेफ्ट साईडला फिरवायचा आहे ज्याचा तिथं नंबर तुम्हाला जो मिळतो निगेटिव्ह नंबर हा मिळणार आहे. याच पद्धतीने √3 √4 √5 या पद्धतीने पुढे आपण ते कंटिन्यू करू शकतोय. मला आता जे नेक्स्ट एक्झाम्पल जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये √3 आपल्याला दाखवायचं आहे. आता ऑलरेडी तुम्ही √2 दाखवलाय हीच फिगर आहे तशी पुढे कंटिन्यू करायची. म्हणजे याचा अर्थ एक नंबर लाईन आपण ड्रॉ करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावर एक पॉईंट आपण घेतलाय त्याला 0 घेतलंय. 0 पासून 1 पर्यंत डिस्टन्स आपण 4 सेंटीमीटर ठेवलेलं आहे किंवा त्याला आपण 1 इथं लिहिलेलं आहे. इथं 90 डिग्रीचा अँगल आपण हा ड्रॉ करून घेतला. त्याच्यानंतर हे डिस्टन्स आपण जेवढे घेतले तेवढं डिस्टन्स इथं टाकलेलं आहे. याचा अर्थ 0 to 1 हे डिस्टन्स तेवढं आपण 1 to B या पॉईंट पर्यंत डिस्टन्स टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकल्यानंतर हे जॉईन करून घेतलं आपण आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्या पॉईंटवर ठेवून आपण हा आर्क मारून घेतला. म्हणजे आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. √2 आपण दाखवला. म्हणजे वरची जी फिगर आपण काढलेली आहे तीच √3 साठी पुढे कंटिन्यू करण्यासाठी यूज करायचं आहे. म्हणजे पहिला √2 ची फिगर काढून घ्यायची. ही फिगर जी आहे ते ॲज इट इज आहे तसं आपण काढून घ्यायचं आणि याच्या पुढे आता काय करायचं हा जो √2चा पॉईंट आपल्याला म्हणजे ज्याला आपण सी कन्सिडर केले पुन्हा आणि इथं जसं आपण 90 डिग्री अँगल टाकला तसं या ठिकाणी 90 डिग्री अँगल टाकून ही लाईन पुढे कंटिन्यू करून घ्यायची. ही लाईन पुढे कंटिन्यू करून घेतली आपण या ठिकाणी रे काढून घेतला की पुन्हा आपण काय करायचं की 0 to B पर्यंत हे जे डिस्टन्स आपण म्हणजे 1 to सॉरी त्याला आपण ए पॉईंट दिलेलं आहे. A to B पर्यंतचे डिस्टन्स आपण घेतलेलं आहे ज्याला आपण 4 सेंटीमीटर साधारणतः घ्यायला सांगितलंय. तेच डिस्टन्स इथून इथंपर्यंत टाकायचं आहे. म्हणजे हे आणि हे डिस्टन्स सेम पाहिजे हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? म्हणजे हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच हे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स हे आपण ठेवलेलं आहे. अगेन काय करायचं तुम्हाला हा जो पॉईंट ई मिळालेला आहे ई पॉईंट आणि ओ पॉईंट जॉईन करायचा आहे. ओ पॉईंटवर कंपासचं टोक ठेवायचं आहे. ओ पासून ई पर्यंत डिस्टन्स तुम्ही घ्यायचा आहे आणि हा आर्क मारून घ्यायचा आहे. हा आर्क मारला की जो नंबर मिळतोय तो √3 आपल्याला मिळतो. √3 हा नंबर मिळाला म्हणजे √2 पहिला काढला त्याच्यानंतर √3 काढायचा आहे.
म्हणजे तुम्हाला रूट 2 सांगितलं तर पहिली प्रोसेस कंप्लीट करायची म्हणजे रूट 2 मिळेल. पुढे रूट 3 सांगितलं असेल तर पुढे कंटिन्यू करायचं म्हणजे रूट 3 मिळेल. अगेन हीच प्रोसेस मी पुढे कंटिन्यू केली म्हणजे अगेन या पॉईंटवर परपेंडिक्युलर मी ड्रॉ केला, पुन्हा हे डिस्टन्स इथे टाकून घेतले, हे जॉईन करून घेतलं आणि आर्क मारला तर याच्या नंतरचा नंबर येतोय तो रूट 4. रूट 4चं स्क्वेअर रूट काढलं तर 2 येतंय, म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युली 2.2 मिळतोय. म्हणजे याचा अर्थ 0 to 1 पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच हे 0 to 1 to 2 पर्यंत डिस्टन्स असणार आहे. आता रूट 4 दाखवायची काही गरज नाहीये. आता याच्याऐवजी रूट 5 दाखवायचं असेल तर पुढे कंटिन्यू करत जायचं. म्हणजे आपण इथं 1 पासून 2 पर्यंत डिस्टन्स आपण दाखवलं की 2 नंतरचं जे डिस्टन्स आहे तेच आपण पुढे रूट 5 साठी दाखवू शकतो, रूट 6 साठी पुढे कंटिन्यू, रूट 7 साठी पुढे कंटिन्यू करू शकतोय. आता याच पद्धतीने रूट 5 तुम्हाला दाखवलंय. रूट 5 दाखवत असताना काय करायचं आहे, नंबर लाईन ड्रॉ करा, 0 to 1 हे घेतलेलं आहे, हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच पुढे कंटिन्यू केलं म्हणजे 0 to 2. सपोज 4 सेंटीमीटर घेतलं असेल तर अगेन इथून 4 टाका म्हणजे 8 सेंटीमीटर इथं 2 दाखवा आणि या पॉईंटवर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण 0 to 1 हे 4 घेतलेलं आहे तेवढंच डिस्टन्स इथं टाकून घ्यायचा. नंतर बी पॉईंट आणि 0 पॉईंट आपण जॉईन करून घेतला तर 0 पासून बी पर्यंत डिस्टन्स घेऊन आर्क मारला तर हे डिस्टन्स तुमचं रूट 5 येणार आहे. 2 इट मीन्स रूट 4. म्हणजे आपण ऑलरेडी इथं रूट 2 पहिल्यांदा दाखवलं, हे रूट 2 दाखवलं, तेच पुढे कंटिन्यू केलं की रूट 3 येते. रूट 3 पुढे कंटिन्यू केला की रूट 4 येणार आहे आणि रूट 4 पुढे कंटिन्यू केला की रूट 4 इट मीन्स 2 येते आणि तेच पुढे कंटिन्यू केलं की रूट 5. म्हणजे डायरेक्ट रूट 5 दाखवायचं असेल तर आपल्याला पहिल्या 2 प्रोसेस कंप्लीट करायची काही गरज नाही. डायरेक्ट 2 पासून आपण हे डिस्टन्स 1 कन्सिडर करून हे इथं जॉईन करून घेतलं की हा डायरेक्ट रूट 5 आपल्याला मिळतोय. सिमिलरली रूट 6 दाखवता येईल, पुढे कंटिन्यू करा. रूट 7 दाखवता येते, त्या पद्धतीने जेवढं पाहिजे तेवढं. आता हे पॉझिटिव्ह झालं, हाच आर्क मी जर असं पुढे कंटिन्यू केला तर इकडे निगेटिव्ह देखील दाखवते. एकाच वेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह पण दाखवता येते, निगेटिव्ह पण हे दाखवते. पॉझिटिव्ह प्रोसेस कंप्लीट केलं की निगेटिव्ह. समजा डायरेक्ट निगेटिव्ह दाखवायचं तर लेफ्ट साईडला फक्त काढायचं आणि त्या पद्धतीने निगेटिव्ह आपण दाखवू शकतोय. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं की हे जे एक्झाम्पल आहे ते सॅम्पल सेट तुम्हाला दिलेले एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये जर एखाद्यातली फिगर जर विचारली गेली परीक्षेला किंवा तुम्हाला काढायची गरज लागली, 9th आहे असंच आपण 9th मध्ये रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 7, रूट 10 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काढता येते किंवा काढायला सांगितलेलं आहे. हीच प्रोसेस फक्त पुढे कंटिन्यू करायची. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला नंबर लाईनवर हे इररॅशनल नंबर सुद्धा रिप्रेझेंट करता येतात. रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 7 हे इररॅशनल नंबर आहेत आणि इरॅशनल नंबर आपण अशा पद्धतीने नंबर लाईनवर हे प्लॉट करू शकतो किंवा रिप्रेझेंट हे करू शकतो. थँक्यू.